अल्ताफ सर ऑन स्ट्राइक पाहायला मिळते आणि शिवाजम शेट्टी दोन्ही सलामीच्या फलंदाज मैदानावरती दाखल आहेत. यावेळी जर बघितलं तर दिशाहीन चेंडू, पहिला चेंडू वाईट निशी खातं ओपन होते आहे. परभणी संघ पुणे आणि परभणी दोन्ही संघामध्ये हा सामना होतो आहे. यावेळी चांगला चेंडू होता, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळलेला चेंडू बघायला मिळेल. निश्चितच एक चांगली जर यष्टिरक्षण असतं तर थोडंसं संकटामध्ये सापडले असते अल्ताफ सर. आणि यावेळी एक धाव पाहायला मिळेल. धाव संख्या धाव फलकावरती 2 धावा. यावेळी प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये असेल, बघूया आता, आणि झेल सुटतो आहे. आणि निश्चितच 2 धावा पूर्ण होत आहेत. वन शॉट पाहायला मिळेल आपल्याला. यावेळी प्रहार मात्र चांगला इन गॅप कवच रिजन मध्ये येतो आहे. घनाघाती प्रहार 4 धावांसाठी. काय फटका होता, निश्चितच अतिशय चांगल्या प्रकारचा फटका. कारण जर बघितला तर यावेळी एक अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू बघायला मिळेल आणि त्यावरती तेवढा चांगला फटका येतोय चौकार अल्ताफ मिर्झा यांच्या फळीमधून. यावेळी पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू या लँड होतोय नो मॅन झोन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धाव करून येत आहे. तिथपर्यंत निश्चितच 2 धावा पूर्ण होतील. शिवाजम शेट्टे ऑन स्ट्राइक पाहायला मिळेल. यावेळी इनसाइड आउट फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सजवला आहे, परंतु झेल सुटतो आहे. 2 झेल सुटता आहेत लागोपाठ या षटकामध्ये. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटक समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहायला मिळतील. 10 धावा. बिनगडी बाद असेल परभणी. बघूयात कोण असतील गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज अनिल शिंदे पाहायला मिळतील आपल्याला गोलंदाजी मार्कवर. आणि ऑन स्ट्राइक अल्ताफ मिर्झा. शिवाजम शेट्टी आहे, माफी असावी. यावेळी प्रहार करण्याचा प्रयत्न, टॉप एच होतो आहे आणि पहिला झटका लागतोय परभणी संघाला. शिवाजी शेट्टे यांना परतावं लागेल आता मात्र तंबूच्या आसऱ्याला. 2 झेल मात्र सुटले होते क्षेत्ररक्षणामध्ये. यावेळी कोणतीच चुकी पाहायला मिळत नाहीये. चांगला झेल पाहायला मिळेल आणि पहिला झटका 10 धावेंवरती.
अनिल दळवी असतील नवीन फलंदाज. यावेळी थोडासा लेग साईडच्या रिजन मध्ये ढकलण्याचा प्रयत्न होतो आहे शॉर्ट फाईन लेगच्या रिजन मध्ये, परंतु यावेळी पंचांचा इशारा येईल. लेग बाईटच्या स्वरूपातली धावा संख्या 1 ने पुढे सरसावेल. 11 धावा. कारण जर बघितलं तर पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या, या षटकामध्ये एक गडी बाद झाला आहे. यावेळी वाईट चेंडू. दुसरा 1.2 षटक मैदानावरती अजून तरी झाले आहेत आणि पुढील चेंडू पाहायला मिळेल. यावेळी अतिशय सखोल टप्प्यावरचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु लोअर फुल टॉस मध्ये त्यामध्ये कन्वर्ट केला जात आहे. स्कूप खेळण्याचा प्रयत्न होतोय, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातील आणि एकच धाव पाहायला मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल ती 13 धावांवरती. अनिल दळवी यावेळी प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु बीट व्हावं लागतंय गतीनिशी. 3 बॉल 3. यावेळी फुलटॉसचा चेंडू टॉपेज झालाय. बघूया आता झेला सुटतो आहे. तिसरा झेल सुटतो आहे क्षेत्ररक्षणामध्ये पुणे संघाकडून. किती एक रन घेतला. धावा संख्या 1 ने पुढे सरसावेल 14 धावांवरती. यावेळी इनसाइडर फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धाव करून येत आहेत का बघूया आता. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. निश्चितच 2 धावांचा बचाव. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक अतिशय चुस्त दुरुस्त पाहायला मिळतील आपल्याला. आणि शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकाचा. धावसंख्या 16 धावा. गडी बाद झाला. एक परभणी संघ आतापर्यंत या खेळीमध्ये. शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकाचा. यावेळी सरळ फटका हातामध्ये खेळला जातो आहे. कैलास मराठे त्या ठिकाणी होते आणि यावेळी लागतोय दुसरा झटका. अनिल दळवी ऑन स्ट्राइक पाहायला मिळतील आणि तिसरा षटक घेऊन आले आहेत अनिल दळवी. माफी असावी, अनिश देशमुख आले आहेत. यावेळी प्रहार मात्र चांगला होता चेंडूवरती. खराब क्षेत्ररक्षण मिसफील्ड पाहायला मिळेल. 2 धावा. या धावा रोखाव्या लागतील. एक चांगली तुम्हाला क्षेत्ररक्षण मैदानावरती करावं लागेल. झेल घ्यावे लागतील, तेव्हा कुठे एक संघ परिपूर्ण रित्या खेळी करू शकेल. यावेळी जर बघितलं तर वेगवान चेंडू होता. सन्मान दिला जातो या चेंडूवरती. निर्धाव चेंडू पाहायला मिळेल.
अनिस पुन्हा एकदा सज्ज आहेत गोलंदाजी मार्कवर आणि यावेळी हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न बघूया. धावण्याचा प्रयत्न होईल का, परंतु फेकी त्या स्वरूपाची झाली नाहीये. निश्चितच एक धाव पूर्ण केल्या जात आहे. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स म्हणण्यात हरकत नाही. धावा संख्या 19 धावा. 2 गडी बाद झाले आहेत परभणी संघ. यावेळी फटका चांगला आहे. पुन्हा क्षेत्ररक्षक थोडासा खराब पाहायला मिळते. मिसफील्ड पुन्हा पाहायला मिळेल, परंतु परिणाम एकच धावा. यावेळी मात्र चांगला फटका, चेंडू गलतरित्या जातो आहे. इनसाइड आउट फटका, चौकार येतोय या चेंडूवरती. निश्चितच काय फटका होता. या चौकारांनीशी धावसंख्या जाऊन पोहोचेल 24 धावा. शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या षटकाचा. यावेळी काय चेंडू होता. पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने पडलेला चेंडू. चांगलं यष्टिरक्षण पाहायला मिळेल. षटक समाप्त झालाय. 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 24 धावा. 2 गडी बाद झाले आहे परभणी संघाचे. परभणी पॅन्थर्स जर बघितलं तर पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची सुरुवात करण्याचा प्रयत्न, 10 धावा आल्या होत्या. त्यानंतरच लगेचच गडी बाद झाले आणि निश्चितच 2 गडी बाद झाले या दुसऱ्या षटकामध्ये. हे तिसरा षटक जर बघितलं तर एक मोठा फटका सुद्धा आला या तिसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या 24 धावा. 2 गडी बाद असतील परभणी पॅन्थर्स संघ. आकाश जाधव येथील चौथं षटक घेऊन, कारण जर बघितलं 3 षटक पॉवर प्लेचे षटक समाप्त होतील. यावेळी क्षेत्ररक्षण थोडंसं फैलेल. एक 5 खेळाडू 30 यार्ड म्हणजे अंतर्गत वर्तुळाच्या बाहेर तुम्हाला ठेवण्याची अनुमती या 3 षटकानंतर असते. आकाश पुन्हा एकदा सज्ज असतील. गोलंदाजी मार्कवर ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील आपल्याला. शेख ताजुद्दीन आहेत ऑन स्ट्राईक. यावेळी हलक्या हाताने खेळून काढलाय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी निश्चितच धाव करून येईल. तिथपर्यंत 1 धाव पूर्ण होईल. आपण बघता आहात कोर्ट प्रीमियर लीग 2022 जळगाव, पहिला दिवस या स्पर्धेचा. अनिल देशमुख यावेळी पडल्यानंतर खालच्या दिशेने राहिलेला चेंडू फडी मात्र वरच्या दिशेने घुमली. फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र पुरेपूर होता, परंतु चेंडू फळीवरती आला नाही. सरळ गेला आहे यष्टिरक्षकाकडे. निर्धाव. यावेळी नो बॉल पाहायला मिळेल. पंचांचा
यावेळी जर बघितलं तर थोडासा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळलेला चेंडू निश्चितच दिशाहीन चेंडू. पंचांचा इशारा येतोय वाईट चेंडू. कंटिन्यू असेल फ्री हिट. फ्री हिट यावेळी कंटिन्यू असेल.
यावेळी प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडूवरती झाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धाव करतात. बघूया आता तिथपर्यंत निश्चितच 2 धावा पूर्ण. एक धाव. दुसरा धावायचा प्रयत्न होईल का? आणि निश्चितच 2 धावा. चांगली रन मिळवून द विकेट्स. यावेळी स्ट्रेट कडून काढला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. मात्र एकदा फेकी त्या स्वरूपाची झाली नाही आहे. निश्चितच 2 धावा. एक लोअर फुल टॉस इनसाइड आउट फटका खेळून काढला क्षेत्ररक्षक. लॉंग ऑफ चेन ॲक्शन. निश्चितच चांगली फेकी. एकच धाव. याच एका धावेनिशी धावसंख्या जर बघितली धावफलकावरती पाहायला मिळेल आपल्याला 59 धावा. एक खोलवर टप्प्याचा चेंडू शफल करून मारण्याचा प्रयत्न. यॉर्कर लेन्थ स्वरूपाचा चेंडू होता. षटक समाप्त झालंय. 6 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 59 धावा. हॅलो. 6 षटक समाप्त झालेत. धावसंख्या 59 धावा. रमेश पारवे असतील गोलंदाजी मार्ग. यावेळी एक आखो टप्प्याचा चेंडू होता. क्रॉस फळीने खेळण्याचा प्रयत्न मात्र मिस व्हावा लागतंय. त्या ठिकाणी निश्चितच यष्टीरक्षक सुद्धा मिस झाले आहेत. यावेळी जर बघितलं
यावेळी झेलबाजीची संधी, परंतु झेल सुटतो आहे. निश्चितच झेल सुटलाय. पाचवा झेल सुटतो आहे या डावामध्ये. यावेळी काय चेंडू होता. निश्चितच झेल सुटला, तरी यावेळी निश्चितच बाद व्हावा लागेल. शिवाजी चोपडे होते त्या ठिकाणी यष्टीरक्षक. माफी असावी, गणेश निवरकर होते त्या ठिकाणी. शेवटचा चेंडू असेल 7व्या षटकाचा. सात षटक समाप्तीनंतर धावसंख्या 66 धावा.
8 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 80 धावा, 4 गडी बाद असेल परभणी संघ. यावेळी जर बघितलं तर 8 षटक समाप्त झाले आहेत. रमेश पारवे पुन्हा एकदा सज्ज असतील गोलंदाजी मार्कवर. एक स्टेप डाऊन करून मारण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी फटका चुकलाय. चेंडू फळीवरती यावेळी आला नाहीये. एकच मात्र धाव मिळेल. यावेळी फटका मात्र चांगला होता, तेवढा चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. निश्चितच 2 धावांचा बचाव पाहायला मिळेल. यावेळी दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु फेकी त्या स्वरूपाची झाली नाही. 2 धावा, चांगली रणनीती विरुद्ध विकेट्स म्हणण्यास हरकत नाही. धुळे संघ आणि रायगड संघामध्ये दोन्ही संघ समवेत आहेत. नाणेफेकीचा कौल त्यांच्यामध्ये होतोय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय धुळे संघाने. बघूया त्यांचा निर्णय काय असेल. फलंदाजीचा त्यांचा निर्णय असेल, गोलंदाजीचा निर्णय असेल. आमंत्रित केला आहे रायगड संघाला.
यावेळी एक लोअर फुल टॉस खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा निश्चितच पूर्ण होतील. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न होईल का? नकार या ठिकाणी पाहायला मिळेल. अठ्ठ्याण्णव धावांचं आव्हान असेल पुणे संघासमोर. परभणी संघाने 98 धावा केल्या. धाव फलकावरती 99 धावांचं आव्हान आहे.
99 धावांचं आव्हान ठेवलं आहे परभणी संघाने पुणे संघासमोर. यावेळी जर बघितलं तर समीकरण थोडंसं अवघड असणार आहे. 10 धावा पर षटकांमध्ये तुम्हाला करण्याची आवश्यकता असते आणि त्या धावा करताना निश्चितच तुम्हाला गडी सुद्धा राखून ठेवण्याची गरज मैदानावरती निश्चितच भासते. बघूयात कशा प्रकारची सुरुवात या पहिल्या 3 पॉवर प्लेच्या षटकांमध्ये होईल पुणे संघाच्या फलंदाजांकडून आणि कशा प्रकारची सुरुवात. गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील रत्नाकर सूर्यवंशी. ऑन स्ट्राईक फलंदाज डावखोरे फलंदाज आहेत गणेश डोळस आणि नॉन स्ट्रायकर एंडला असतील पावसकर पाहायला मिळतील नॉन स्ट्राईक एंडला. गणेश ऑन स्ट्राईक असतील डावखुरे फलंदाज. रत्नाकर कुलकर्णी रत्नाकर सूर्यवंशी गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. यावेळी जर बघितलं तर पहिला चेंडू सखोल टप्प्यावरचा चेंडू होता. सरळ फळीने खेळून काढलाय सरळ आपल्या फॉलो थ्रू मध्ये. अतिशय चांगल्या प्रकारचा निश्चितच क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. 99 धावा तुम्हाला करायच्या आहे. 98 धावांचं केल्या आहेत परभणी संघाने. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक निश्चितच ऑन साइडला सजवले आहेत. डावखुऱ्या फलंदाजासाठी 1 धावा खातं ओपन होते आहे. अंपायर 2 मिनिट. कंटिन्यू. पावसकर ऑन स्ट्राईक. यावेळी प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटची इनसाइड कळा लागती आहे आणि निश्चितच पहिला झटका लागतोय पुणे संघाला पावसकर यांच्या रूपामध्ये. जर बघितलं तर पडल्यानंतर थोडासा दिशा बदलली होती चेंडूने. थोडीची अंदरुनी कळा या ठिकाणी लागते आहे आणि पहिला झटका पुणे संघाला लागतोय. पावसकर यांच्या रूपामध्ये परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला बिनधाव करता. रमेश पारवे गेले आहेत मैदानावरती दाखल. रमेश पारवे दाखल झाले आहेत मैदानावरती ज्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचं यष्टीरक्षण मैदानावरती पाहायला मिळालं. यावेळी
ऑन स्ट्राईक असतील. यावेळी थोडासा अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू खेळण्याचा प्रयत्न यावरती झाला होता, परंतु सरळ चेंडू गेला क्षेत्ररक्षकाकडे. निर्धाव. पहिला षटक आहे रत्नाकर. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये. कोणत्याच प्रकारचा मोठा फटका अजून तरी आलेला नाहीये, परंतु सुरुवात तेवढ्या चांगल्या प्रकारची करण्याची आवश्यकता. 99 धावांचं आव्हान असेल. यावेळी सन्मान दिला जातो या चेंडूवरती. सरळ कव्हर पॉइंटच्या हातामध्ये चेंडू या ठिकाणी निर्धाव पाहायला मिळेल. धावसंख्या पहिलं षटक समाप्तीनंतर 1 धाव 1 गडी बाद असेल पुणे संघ. आपण बघता आहात कोड प्रीमियर लीग 2022 होस्टेड बाय ज्युडिशियल डिस्ट्रिक्ट जळगाव. या स्पर्धेचा आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाचा तिसरा सामना मैदानावरती आपल्याला अनुभवाला मिळतो आहे. 99 धावांचं आव्हान. पहिला गडी बाद झालाय पुणे संघाचा. डावखुरे फलंदाज पुन्हा एकदा सज्ज असतील. यावेळी जर बघितला तर अतिशय सुरेख फटका. चेंडू इनसाइड आउट गेला आहे. सीमारेषा पार. निश्चितच येतोय चौकार. 4 धावांसाठी. काय फटका होता. अतिरिक्त उसळी. त्या उसळीचा फायदा घेत हलक्या हाताने खेळून काढला फटक्यावरती चेंडू सरळ गेला आहे सीमारेषा पलीकडे. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचू शकले नाही. आले त्या 4 धावा. या 4 धावेची धावसंख्या 5 धावा. दुसरं षटक असणार आहे. सुरुवात मात्र अशाच प्रकारची करण्याची आवश्यकता. मोठे फटकेबाजी करण्याची आवश्यकता असेल, कारण जर बघितलं तर मोठी धावसंख्येकडे तुम्हाला वाटचाल जर करायची असेल, त्याचा पाठलाग जर करायचा असेल तर निश्चितच मोठे फटकेबाजी खेळणे अनिवार्य असेल. यावेळी जर बघितलं तर स्वतःला रूम देऊन फाईन लेगच्या रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा इशारा या ठिकाणी येतोय. दिशाहीन चेंडू वाईटच्या स्वरूपामध्ये. यावेळी थोडासा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळलेला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न होतोय, परंतु सरळ कव्हर पॉइंटच्या हातामध्ये चेंडू निर्धाव पाहायला मिळेल. यावेळी थोडासा अतिरिक्त उसळी. झेल बादेट माफी असावी. धाव बादेटचा संधी आणि निश्चितच खराब कॉल म्हणण्यास हरकत नाही. यावेळी जर बघितलं तर दुसरा झटका लागला आहे पुणे संघाला. अनिल शिंदे दाखल झाले आहेत नवीन फलंदाज. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगला. 1 धाव.
अनिल शिंदे असतील नवीन फलंदाज ऑन स्ट्राइक. यावेळी जर बघितलं तर अतिशय उत्कृष्ट फटका कव्हर्स रिजन मध्ये येतो आहे चौकार. या चौकारांची प्रतीक्षा होती या संघाला आणि निश्चितच पहिल्या चेंडूवरती प्रहार खातं ओपन होत आहे अनिल शिंदे यांचा. कारण जर बघितला तर याचा फटक्याची आवश्यकता होती. येतो आहे त्यांच्या फळीमधून एक घणाघाती प्रहार 4 धावांसाठी. यावेळी फुटतो असलेंचा चेंडू हॉल मध्ये सेल बघूयात आणि बाद व्हावं लागतंय दुसऱ्या चेंडूवरती. प्रहार मात्र या चेंडूवरती करण्याचा झाला होता प्रयत्न परंतु फटका फसलाय. चांगला झेल निश्चितच चांगला झेल पाहायला मिळेल आपल्याला. परभणी संघाचे क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणांपर्यंत चेंडूपर्यंत त्यांची नजर होती आणि शेवटच्या क्षणांमध्ये या ठिकाणी बाद व्हावं लागतंय. गणेश निवरकर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतील. तिसरा झटका लागला आहे पुणे संघाला. एक मोठी धावसंख्येचं आव्हान, त्या धावसंख्येचा आव्हानाचा पाठलाग करत तुम्हाला निश्चितच गडी राखून या ठिकाणी फलंदाजी करण्याची आवश्यकता असेल. कारण जर बघितलं तर एका बाजूने गडी बाद होत आहे तर एका बाजूने धावा करण्याची आवश्यकता असेल. आर्या सूर्यवंशी तिसरं षटक आहे. 11 धावा धावफलकावरती असतील. पहिल्या चेंडूवरती थोडासा सन्मान देण्याचं काम होत आहे. हलक्या हाताने खेळून काढलाय निर्धाव चेंडू. कारण जर बघितला तर आजच्या या सकाळच्या सत्रामध्ये थोडासा उशीर आपण या मैदानावरती पाहायला मिळाला. त्यानंतर अतिशय चांगल्या प्रकारचे सामने तिथून सुद्धा बघायला मिळाले. एक मोठे हाय स्कोरिंग सामने या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. यावेळी जर बघितलं तर दिशाहीन चेंडू, पंचांचा इशारा येतोय. वाईट चेंडू, अतिरिक्त धावा संख्या 12 धावा. गणेश निवरकर ऑन स्ट्राइक असतील. यावेळी प्रहार मोठा आहे. चेंडू गेलाय सीमारेषा पलीकडे. षटकार स्लॉट मध्ये चेंडू आणि चेंडूवरती प्रति उत्तर लँड होतोय आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावांसाठी गणेश निवरकर यांच्या फळीमधून आलाय. घणाघाती प्रहार 6 धावांसाठी. जर बघितलं तर याच फटक्याची प्रतीक्षा होती. पुन्हा कट केला जातोय चेंडूवरती. चेंडू इन गॅप असेल डाऊन दी ग्राउंड. सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. 4 धावा. गणेश निवरकर ऑन फायर. आणि आवश्यकता सुद्धा होती याच सुरुवातीची, याच फटक्यांची. काम पूर्ण करतायत गणेश निवरकर. यावेळी इन्फॉर्म पाहायला मिळत आहे मैदानावरती. धावा संख्या 22 धावा. यावेळी पुन्हा कट केला जातो चेंडूवरती परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाईल चेंडू. 1 धाव. याचा समीकरण असण्याची आवश्यकता असते. जर बघितलं तर तुमच्याकडे मोठी धावसंख्या करायची आहे. एक मोठे फटके आल्यानंतर एकेरी आणि दुहेरी धावेनिशी तुम्हाला धावसंख्या करावी लागेल.
तेव्हा कुठे आपण तेवढ्या त्या तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकाल. यावेळी खूप फाईन फटका खेळला जातो आहे. फाईन लेगच्या रिजन मध्ये येईल चौकार 4 धावांसाठी. गणेश जोळस यांच्या फळीमधून आलाय. दोन्ही गणेश मैदानावरती अतिशय उत्कृष्टरित्या फलंदाजी करता आहेत. यावेळी थोडासा दबाव रिलीज होईल पुणे संघावरचा, कारण जर बघितलं तर लागोपाठ धावसंख्या करण्याच्या प्रयत्नामध्ये गडी बाद झाले आहेत. यावेळी चेंडूवरती कट करण्याचा प्रयत्न आणि निश्चितच 2 धावा. जर बघितलं तर पुणे जिल्ह्याचं आकर्षण असतं. आराध्य देवत आहे पुणे जिल्ह्याचा गणेश, आणि दोन्ही गणेश संकट मोचन म्हणून मैदानावरती खेळता आहेत पुणे जिल्ह्यासाठी. धावा संख्या 3 षटक समाप्तीनंतर 29 धावा. यावेळी मात्र अतिशय चांगल्या प्रकारे फलंदाजी, निश्चितच बदल घडवून आणला आहे दोन्ही गणेशांनी. यावेळी जर बघितला तर दिशाहीन चेंडू पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपामध्ये. एक खोलवर टप्प्याचा चेंडू स्ट्रेट हिट करण्याचा प्रयत्न, खोदून काढला, 1 धाव. निश्चितच हेच समीकरण असण्याची आवश्यकता असते. जर बघितला तर 10 षटकांचा सामना आहे. 10 षटकांच्या सामन्यामध्ये एक सन्मानजनक धावसंख्या जर तुम्ही पाठला करत असाल तर एका बाजूने तुम्हाला एक विचारपूर्वक खेळी करण्याची आवश्यकता. खोलवर टप्प्याचा चेंडू, परंतु यॉर्कर लेंथ होता, खेळू शकले नाही गणेश. आणि यावेळी गणेश डोळस होते त्या ठिकाणी. आणि यावेळी यू मिस आय डेफिनेटली हिट. त्रिफळाची व्हावं लागतंय. गणेश डोळस लागतोय हा चौथाच ना, 2च बॉल झाले, चौथा झटका ना, तिसरा किती गडी झाले, बाद किती झाले, 4 बाद. चौथा झटका लागतो आहे पुणे संघाला. कैलास मराठे दाखल होतील. जळगाव मायभूमीचे सुपुत्र आहेत. यावेळी बॅटची अंदरुनी कळा खेळण्याचा प्रयत्न, परंतु सरळ जातो आहे चेंडू यष्टीरक्षकाकडे. निर्धाव. कैलास मराठे दाखल होतील मैदानावरती. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. लॉंग ऑफला निश्चितच इन ऍक्शन पाहायला मिळतील. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल 32 धावा. षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू असेल. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू ब्लॉक आउट मध्ये टाकण्याचा प्रयत्न होतो आहे. निश्चितच एक अचूक टप्प्यावरची गोलंदाजी होत आहे. गोलंदाज शेख ताजुद्दीन यांच्या माध्यमातून ताज मोहीन माफी असावी, ताज मोहीन आहेत. यावेळी पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू, 1 धावा.
या चेंडूवरती घेतली जात आहे. षटक समाप्त झालंय. 4 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 34 धावा. 4 गडी बाद असेल पुणे संघ. यावेळी बॅटची टॉपेज होते आहे. टॉपेज जरी झाली तरी येतोय चौकार. फायदेशीर ठरेल हा चौकार पुणे संघासाठी. कैलास मराठे यांच्या फळीमधून आलाय चौकार. 4 धावांसाठी. निश्चितच जरी फटका खेळण्याचा प्रयत्न टॉपेज जरी झाला तरी निश्चितच 4 धावा आल्यात. धावसंख्या 38 धावांवरती. षटक क्रमांक 5 मैदानावरती प्रगतीपथावरती पाहायला मिळेल आपल्याला. यावेळी एक वेगवान चेंडू क्रॉस पडीने खेळण्याचा प्रयत्न मात्र बीट व्हावा लागताय. निर्धाव यावेळी सुद्धा असेल हा. एक समोरच्या दिशेने प्रयत्न असेल गोलंदाजीमध्ये गोलंदाजाचा. यावेळी कट करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू तेवढा चांगल्या प्रकारे फळीवरती आला नाहीये. बॅटची थोडीशी अंदरुनी कळा या चेंडूवरती होती. निश्चितच 1 धाव पूर्ण होईल. धाव संख्या 39 धावा. 4 गडी बाद असतील. जर आतापर्यंत जर समीकरण बघितलं तर पहिल्या षटकामध्ये दबाव होता पुणे संघावर. त्यानंतर निश्चितच दबाव रिलीज कमी करण्याचं काम या फलंदाजांनी केलं. यावेळी स्टेप डाऊन करून घणाघाती प्रहार होतोय. चेंडू गेलाय सीमारेषा पलीकडे. षटकार 6 धावांसाठी. यात षटकारांची धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 45 धावा. 45 रन्स. लॉस ऑफ 5 विकेट्स. 4 विकेट्स पुणे संघ. यावेळी एक वेगवान चेंडू होता. फाईन लेगच्या रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न मात्र झाला होता परंतु वेध घेतोय सरळ शरीराचा. निर्धाव चेंडू पाहायला या ठिकाणी मैदानावरती मिळेल. कारण जर बघितलं तर गणेश निश्चितच संकट मोचन म्हणून मैदानावरती खेळता आहेत. जिथपर्यंत मैदानावरती गणेश आपले पाय रोखून आहेत तिथपर्यंत संकटाची घंटा वाजत राहील परभणी संघासाठी. यावेळी प्रहार मात्र करण्याचा मोठा प्रयत्न परंतु लँड होतोय दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या मध्ये आणि 2 धावा. पाच षटक समाप्तीनंतर धावसंख्या 47 धावा. गडी बाद झाल्या 4. पुणे संघ आता मात्र एक मजबूत स्थितीमध्ये परतीला येताना पाहायला मिळेल.
यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाकडे. एक धाव. एकेरी आणि दुहेरी धावेनिशी धावसंख्या करण्याची आवश्यकता असते. जर तुम्ही धावसंख्येचा पाठलाग करत असाल तर एक निर्धाव चेंडू तुमच्यावरती दबाव रिलीज करतो. या ठिकाणी प्रहार मोठा आहे. एक टप्पा चेंडू गेलाय सीमारेषा पलीकडे. निश्चितच गणेश आज संकट मोचन बनवून मैदानावरती एका सन्मानजनक खेळी करतो आहे पुणे संघासाठी. यावेळी खोलवर टप्प्याला चेंडू. चेंडू इन गॅप असेल. क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. निश्चितच 2 धावा. गणेश आज मात्र चमकता आहेत. एक खऱ्या अर्थाने सन्मानजनक खेळी करता आहेत गणेश मैदानावरती. मोहनसिंग ठाकूर पुन्हा एकदा सज्ज असतील गोलंदाजी मार्कवर. जर बघितलं तर यावेळी पुन्हा मोठा प्रहार. चेंडू लँड होतोय सीमारेषा पार. 6 धावांसाठी. निश्चितच एका हाताने श्री गणेशा या ठिकाणी निश्चितच या सामन्याचा खऱ्या अर्थाने गणेशांनी केला आहे. एका त्यांच्यामध्ये ऊर्जा दिली असेल आणि निश्चितच चांगल्या प्रकारची खेळी मैदानावरती त्यांच्या माध्यमातून होते आहे. एक चांगला चेंडू होता तेवढे चांगल्या प्रकारे खेळून काढला. धाव घेण्याचा प्रयत्न. होकार नकार होकार नकार परंतु कोणत्याच प्रकारचा नुकसान या ठिकाणी नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. षटक समाप्त झालंय. 6 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 60 धावा. यावेळी बरोबरीने खेळी करतो आहे पुणे संघ आणि निश्चितच सन्मानजनक आणि विचारपूर्वक खेळी दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून या ठिकाणी मैदानावरती पाहायला मिळेल. कारण जर बघितलं तर एका बाजूने खेळ चालवण्याचं काम गणेश करता आहेत आणि निश्चितच त्यांना एका सहारा देण्याचं काम साथ देण्याचं काम कैलास मराठे या ठिकाणी मैदानावरती करताना पाहायला मिळत आहेत. जर बघितलं तर परभणी संघाकडे अतिशय वेगवान गोलंदाज सुद्धा उपलब्ध आहेत. त्या गोलंदाजाचा निश्चितपणे उपयोग घेणे या ठिकाणी अनिवार्य असेल. जर बघितलं तर एका बाजूने संकटाची घंटा निश्चितच मैदानावरती वाजत राहील जिथपर्यंत मैदानावरती दाखल आहेत गणेश. धावसंख्या 60 धावा. पंचांना विनंती असेल की सामना खेळता ठेवावा. यावेळी जर बघितलं तर हलक्या हाताने खेळून काढला या चेंडूवरती. जिथपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू कलेक्ट करून फेकी करते तिथपर्यंत 1 धाव पूर्ण झाली आहे. धावसंख्या 61 धावांवरती. एक खोलवर डब्याचा चेंडू हलक्या हाताने खोदून काढला. 1 धाव. एक प्रहार करण्याचा प्रयत्न. यावेळी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत.
गणेश पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील आपल्याला. यावेळी बघूया चेंडूवरती काय घडेल. एक खोलवर डब्याचा चेंडू शॉर्ट फायलेकच्या रिजन मध्ये डायरेक्ट फेकी आणि पंचांचा इशारा. बाद व्हावं लागतं आहे निश्चितच. काय फेकी रॉकेट आर्म पाहायला मिळेल आपल्याला. डायरेक्ट त्रिफळांवरती फेकी आणि काम तमाम झालं आहे. गणेश मराठे यांना बाद व्हावं लागेल. कैलास मराठे माफी असावी. कैलास मराठे यांना बाद व्हावं लागेल. रोहित शिरसाट होते ऑन स्ट्राईकर नवीन फलंदाज. यावेळी फुलटॉस लेनचा चेंडू. एक धाव मात्र या चेंडूवरती पाहायला मिळेल. एक खोलवर डब्याचा चेंडू. सात षटक समाप्तीनंतर धाव संख्या 64 धावा. 5 गडी बाद झाले आहेत पुणे संघाचे. यावेळी काय चेंडू होता पडल्यानंतर निश्चितच दिशा बदलवली चेंडूने. सरळ गेला यष्टीरक्षकाकडे. निर्धाव. काय चेंडू होता. बॅटची कळा यावेळी होती. धावात निश्चितच 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 या ठिकाणी संधी हातातून गमावता आहेत गोलंदाज. मोहन सिंग ठाकूर त्या ठिकाणी गोलंदाज होते. यावेळी जर बघितलं तर लोअर फुल टॉस. फेकी मात्र चांगली होती. यावेळी चांगला फटका. उगा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचले आहेत. एकच मात्र धावा.
यावेळी स्लॉट मध्ये चेंडू आणि या चेंडूला पार केलाय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी गणेश ऑन फायर. जिथपर्यंत मैदानावरती गणेश आपले पाय रोखून आहेत तिथपर्यंत मी वारंवार सांगितलं की संकटाची घंटा मात्र वाजत राहील परभणी संघासाठी. कारण जर बघितलं तर निश्चितच सेट झाले आहेत. ऑन सेट फलंदाजी त्यांच्या माध्यमातून एक विचारपूर्वक खेळी मैदानावरती घडते आहे. यावेळी पुन्हा एका मोठा फटका आणि चेंडू गेलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर. एक टप्पा चौकार 4 धावांसाठी. काय धावसंख्या 77 धावा. काय खेळी करता आहेत गणेश. निश्चितच एका बाजूने जरी दबाव असला तरी एका बाजूने खांद्यावरचा दबाव कमी करण्याचा प्रयत्न गणेशांच्या माध्यमातून होतो आहे. 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. 22 धावा आणि 12 चेंडू शेष आहेत विजयासाठी. बघूयात शिवानंद पाहायला मिळतील आपल्याला गोलंदाजी मार्कवर आणि रोहित शिरसाट ऑन स्ट्राइक. आणि गणेश आपली वैयक्तिक खेळी करतायत 45 धावांवरती. 20 चेंडूंची खेळी आतापर्यंत त्याच्या माध्यमातून साकारली गेली आहे. 45 धावांवरती खेळता आहेत. यावेळी एक लोअर फुल टॉस खेळून काढला आहे. मिडॉनचे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी इन ऍक्शन पाहायला मिळतील. 1 धाव आणि ऑन स्ट्राइक आता मात्र आले आहेत गणेश. 11 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. 21 धावा 11 चेंडू. यावेळी काय चेंडू होता पडल्यानंतर निश्चितच ऑफ स्पिन आपल्याला पाहायला मिळेल मैदानावरती. यावेळी या गणेश यांना विचारपूर्वक खेळी करण्याची आवश्यकता असेल. 10 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. यावेळी या शेवटच्या क्षणांपर्यंत येऊन ठेपला आहे हा सामना. फुलटॉस चेंडू होता खेळून काढला. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का परंतु नकार देतात गणेश. 1च धाव. मार रोहित मार बघून मार. रोहित असतील ऑन स्ट्राइक. 9 बॉल किती पाहिजे 9 चेंडू 20 धावा. यावेळी मात्र खेळू शकले नाही. आपल्या जाळ्यामध्ये अडकवता आहेत गोलंदाज. काय गोलंदाजी होते आहे. एकही चेंडू मोठा फटका खेळण्यासाठी अजून तरी आला नाहीये. यावेळी जर बघितलं तर पुन्हा येतोय निर्धाव चेंडू. मार तू मार रोहित मार बघून मार. तुलाच मारायचंय. शेवटचा बॉल असेल ना. शेवटचा चेंडू असेल या 9व्या षटकाचा. यावेळी पुन्हा निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. सहा चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 20 धावा.
6 चेंडू 20 धावांची आवश्यकता आणि गणेश ऑन स्ट्राईक असतील त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे. आतापर्यंत चांगली खेळी त्यांच्या माध्यमातून साकारली गेली आहे. काय 6 चेंडू मध्ये 20 धावा करू शकतील गणेश? बघूयात पहिला चेंडू. यावेळी पहिल्या चेंडूवरती प्रहार, चेंडू गेलाय सीमारेषा पार. 6 धावांसाठी गणेश या संकटाबाहेर काढू शकतील का? 5 चेंडू आणि 14 धावा आणि 50 धावा पूर्ण झाल्या आहेत. अर्धशतकीय खेळी गणेश यांची साकारली गेली आहे. काय खेळी करता आहेत गणेश? या मैदानावर तर पहिलं अर्धशतक आहे. 5 चेंडू 14 धावांची आवश्यकता. 14 धावा आणि 5 चेंडू शेष आहेत गणेश यांच्याकडे. बघूया आता समोरचा चेंडू. पहिल्या चेंडूवरती प्रहार आलाय, 6 धावा आल्यात. बघूयात या चेंडूवरती काय होईल. दुसरा चेंडू आणि त्रिफळा चितवावं लागत आहे. आणि निश्चितच यावेळी संकटाची घंटा परभणी संघाची स्वतःच्या जिद्दीवरती पहिल्या संकटापासून संकट मोचन बनले गणेश. आणि यावेळी मात्र निराश असतील, कारण जर बघितला तर अतिशय सखोल टप्प्यावरचा चेंडू क्रॉस फळीने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गतीनिशी निघून गेलाय आणि त्रिफळाची दबावा लागलाय. खूप अतिशय चांगल्या प्रकारचा खेळी गणेश यांच्या माध्यमातून झाली. चार चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. चार चेंडू 14 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र खराब चेंडू, वाईट स्वरूपाचा चेंडू. हे अतिरिक्त धाव रोखण्याची आवश्यकता असते शेवटच्या क्षणांमध्ये, कारण जर आतापर्यंत जर गणेश मैदानावरती असते दाखल तर निश्चितच संकटाची घंटा वारंवार वाजली गेली असती परभणी संघासाठी. परंतु आता मात्र संकटमुक्त झाला आहे परभणी संघ. यावेळी एक खोलवर टप्प्याचा चेंडू, वैद्यगत सरळा पायांचा आणि निर्धाव चेंडू आला आहे. 3 चेंडू आणि 13 धावा. यावेळी खोलवर टप्प्याला चेंडू, यॉर्कर लाईनचा चेंडू, ब्लॉक होल मध्ये चेंडू पाहायला मिळेल आणि बाद व्हावं लागतंय गणेश यांना.